हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे पौष महिन्यातला दुसरा रविवार. तर सकाळी सकाळी पूजा वगैरे आवरून घेतली. आता वाजले सकाळची 8:30. आज अक्षताला माऊलीला सुट्टी असल्यामुळे बघा इतकं निवांत चाललंय. सकाळी सकाळी पाणी वगैरे सगळं भरायचं. आज माझ्याकडेच काम होतं. शेळीला पिल्लं वगैरे सोडायचं, बांधायचं. सकाळी सकाळी इतकी फजिता उठलेली ना. आणि सकाळी सकाळी इतकी थंडी सुटली काय सांगायलाच नको. आज पौष महिन्यातला दुसरा रविवार. तर सकाळी सकाळी बघा अगोदर ना तुळशीची आणि सूर्याची पूजा करून घेतली, सूर्यनारायणाची. जसं मला जमेल ना तसं साधं सिंपल सूर्यनारायणाची पूजा केली. सकाळी सकाळी इतकी गडबड कामाची धावपळ असते ना, तर काही सांगायलाच नको. तर आज आत्या पण गावाला गेलेल्या, तर मी एकटीनेच पूजा केली. तुळशीची पण पूजा केली. आज रविवार असल्यामुळे तुळशीला पाणी वगैरे घातलेलं नाही. आणि एवढी सकाळी सकाळची थंडी ना, तर काय सांगायला नको. भरपूर सारी थंडी. तर पाटावरती एक सूर्य काढून बघा असं तुळशीला पण तिळाने तांदळाने ओसून घेतलं आणि तसंच पाटावरती एक सूर्य काढलं. मला जसं जमेल ना तशी सकाळी सकाळचं थंडीचं वातावरण झालं. इतकं धुकं पडलेलं अजिबात काय थोडंसं सुद्धा दिसत नव्हतं. अजून तोटीला थोडंसं पाणी. सकाळी सकाळी पाणी वगैरे सगळं भरून घेतलं. आणि अक्षता माऊली अजून अंघोळ करायचे आहेत ना, तर त्यांना पाणी ठेवलेलं आहे. सगळं पाणी वगैरे प्यायचं ते भरून घेतलं. आणि पिल्लांना सोडायचं, बांधायचं, हे सकाळी सकाळी काम असतंय. सूर्याची वगैरे पूजा करून घेतली. तर माझा थोडा आवाज आला तर लगेच पिल्लं बघते, शेळी बघते काय खायला आणले का काय. आज माऊलीचे पप्पा सकाळी लवकर 7 वाजता गेलेत ना, तर आज तुझी उठली. सगळी कामं आज मलाच करावी लागलेत. आता थोडंसं ऊन पडायला लागले. सगळी घरातली कामावरून ना मला आज जायचं होतं गवताला. सगळी कामं आवरून घेतली. आणि आज रविवार असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळं मी अक्षूला म्हणले की आज तू चपात्या करायच्यात. हे बघा मी गवतावर येईपर्यंत ना असं 2-3 चपात्या केलेल्या. माझा म्हणलं तरी उपवास होता. आणि माऊलीचे पप्पा सकाळीच चहा नाश्ता करून लवकरच गेले होते क्लोजला. आणि अक्षूने आपल्या बघा असं मस्त एक 3-4 चपात्या केल्या. तर माऊलीसाठी, स्वतःसाठी, बापूंसाठी, असं तिघांसाठी ना सुक्कं बटाटा मस्त जसं मी बनवते ना त्याच पद्धतीनं जिरं मोहरी सगळं टाकून ना, कोथिंबीर वगैरे असं मस्त सुक्कं बटाटा बनवलंय. आणि इकडे एक 3-4 चपात्या. तर असं मस्त बनवलंय. आणि मी आले आणि माझ्यासाठी म्हणलं तर इकडं भगर असं हे बघा एकदम साधी सिंपल असं. मम्मी झालं का नाही चहा बनवायचा? चहा बनवायचा चालू आहे. भरपूर थंडी सुटलेली आहे. आज माऊलीने पण हट्ट केला, आज मला पण चहा प्यायचा आहे. अक्षूला म्हणलं तर अजिबात चहा दररोज चहा आवडत नाही. तर चहामध्ये काय असेल तर खायला तरच आवडते. शनिवारचं बघा सकाळची शाळा असते ना, त्या दिवशी तेवढं आवडतं तिला चहा प्यायला. आणि आता इतकं पित्ताचं प्रमाण वाढले ना माझ्यासाठी, भरपूर असं वाढलेलं आहे. 2-3 दिवस झाले ना माझ्यासाठी असं कोरा चहा चाललाय प्यायचा. आणि इकडं ठेवले मी दूध गरम करायला. आणि आज माऊलीचे पप्पा पण लवकर आले. ते एकच दळण होतं, ते दळून घेतलं. तर मला चला आज उपवास आहे, लवकर स्वयंपाक बनव. आणि थंडीमुळे ना अजिबात काही सुद्धा कामं करू वाटत नाही. भरपूर थंडी आहे. तर तुमच्याकडे सुद्धा भरपूर थंडी असेल तर बघा असं इतके हात पाहिलं ना, इतकं पांढरं शुपट असं झाले. तर म्हणजे असं एकदम असं हे झालेले म्हणजे असं कातड सारखं, म्हणजे असं आपले हे आहेत ना त्वचा असं वडून धरल्यासारखी झालेली. तर भरपूर असं त्रास होते थंडीमुळं. आणि आमच्या तर ह्या AC रूम असल्यामुळे तर त्रास होते. तिकडं आपल्या अक्षूचा चाललाय अभ्यास करायचं. तर या सगळे तुम्ही पण मस्त चहा प्यायला, अजून स्वयंपाक बनवायचा आहे नाही माऊली? हा, या सगळे तुम्ही पण चहा प्यायला. इथं आज कसं झालं माहिती आहे का, आज माऊलीला खायचा होता मस्त फोडणीचा ओल्या वाटाण्याचा भात. तर फोडणीचा भात जास्तीत जास्त मसाले भात भरपूर असं आवडते ना माऊलीला. तर आज माऊलीला आणि माऊलीच्या पप्पांना पण तेच भात खायचं होतं. मग काय स्वयंपाकाला सुट्टीच की, सकाळचा थोडासा स्वयंपाक राहिला होता. तर म्हणलं चला आज मस्त सगळ्यांसाठी ना असं मस्त मसाले भात करूया. तर बरंच काही कांदा, टोमॅटो, फ्लावर, मिरची, कढीपत्ता जे काय असं ना साधं सिंपल जे घरातलं होतं ना तेच टाकलेलं. आणि सोबत तोंडी लावण्यासाठी ना असं मस्त दोडके आणि पुंगळ्या तळलेल्या.